दिवाळीमध्ये साफसफाई ही एक प्रथाच झाली आहे. म्हणजे आपण बघायला गेलो तर दरवर्षी आपण दिवाळीमध्ये साफसफाई काढतो. कारण की असतं की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं आणि जिथे साफसफाई, जिथे स्वच्छता, तिकडे लक्ष्मी येतेच. तर मेन गोष्ट काय आहे की तुमच्याकडे अशा कित्येक गोष्टी असतात ज्या वर्षानुवर्ष तुमच्याकडे पडीक असतात. तर कुठलीही गोष्ट जी 3 वर्ष तुमच्या वापरात आलेली नाही आहे, ती हमखास गॅरंटेड असते की नेक्स्ट 3 वर्ष किंवा कधी ती यूज करणार तुम्ही नाही आहेत. पण आपण करतो काय, तर आपण ती ठेवून देतो, कधीतरी वापरायला येईल, कधीतरी वापरायला येईल. तर पहिली गोष्ट हेच की तुम्हाला घर क्लटर फ्री करायचं आहे, म्हणजेच अडगळ काढायची घरातली. ज्या गोष्टी तुम्ही वापरल्या नाही आहेत लास्ट 3 वर्ष, त्या काढून टाकायच्या. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट एक ठेवता, प्रत्येक गोष्टीमध्ये एक एनर्जी असते, प्रत्येक गोष्टीमध्ये स्पंदनं असतात. तर ह्या गोष्टी साफसफाईमध्ये आल्या. परत दुसरी गोष्ट तुमची घड्याळ, बंद घड्याळ ही तुम्ही काढायला हवी. त्याचं कारण असं की घड्याळ बंद असेल किंवा बंद घड्याळ तुम्ही जेवढं जास्त ठेवता घरामध्ये, तेवढं तुमच्या कामांमध्ये डिले येतं. फाटलेले कपडे ते घरात ठेवू नये किंवा तुमच्याकडे असे क्लोथ्स एक्स्ट्रा आहेत, तर तुम्ही आता भरपूर डोनेशन कॅम्प्स असतात, तुम्ही गरिबांना देऊ शकता, तुम्ही अनाथांना देऊ शकता, ऑर्फनेज आहेत तिथे तुम्ही ते देऊ शकता. पण जर तुम्ही त्याचा यूज करणार नसाल तर नक्कीच फेकून द्या.